विघ्नहर्त्या गणरायाबरोबरच गौरी महालक्ष्मीच्या आगमनास अवघे काही दिवस शिल्लक असताना गौरीचे मुखवटे आणि पूजेच्या साहित्यानं सध्या बाजारपेठ सजलेली पाहायला मिळते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, गौराईचे मुखवटे नेमके कुठे बनवले जातात ते? याच विषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उंत्रोली या गावामध्ये मूर्ती निर्मितीतील सुबकता, आकर्षक रंगसंगती तसेच आकर्षक सुबक चैतन्यमय गौराईंचे माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. या गावामध्ये गौराईला सर्वाधिक मागणी आहे. येथील मूर्तिकार हजारोंच्या संख्येनं गौराई घडवण्याचं काम करतात. या गावात आणि पंचक्रोशीत तयार होणाऱ्या मूर्तींना शेगाव, लातूर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लालबाग, धुळे, गुजरात, सुरत, दिल्ली, मद्राससह परदेशात तसेच इंग्लंड, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मूर्तिकार अगदी दिवस रात्र जागवून या मूर्तींचं रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. मूर्तीची उंची, शाडूची माती, लाल माती, मुलतानी मातीच्या वापरावर भर दिला जातो. त्यानंतर गौराईच्या सुंदर अशा मूर्त्या बनवल्या जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे घरगुती गणपती उत्सव करतो. तर अतिशय भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने तो केला जातो. आणि दरवर्षी आम्ही उतरवलीला कुंभार सरांकडून गणपती घेत असतो. अतिशय सुबक अशा मूर्ती आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये. आणि मूर्तींचे भाव जर तुम्ही बघाल तर अक्षरशः त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरच्या भावांमध्ये खरंच म्हणजे आपण जी पूजा वगैरे करतो ती सार्थक झाल्यासारखं वाटतं. काल लोकांना टिकाऊ जास्त लागतं, त्याच्यामुळं फायबर पण बनवतोय आपण. फायबरमध्ये पण 3 प्रकार आहेत, 3 फूट, 3.5 फूट आणि 4 फूट. हे तिन्ही प्रकार मी बनवते. बाजारामध्ये त्याची किंमत आहे जास्त, कारण ते टिकाऊ आहे. मग त्याच्यामुळं फायबर पण मी बनवते आणि POP पण बनवते. या गावातील लोकांचा हा व्यवसाय असून अनेक कुटुंबाची उपजीविका या कामावर अवलंबून आहे. आता या गौराई बनवताना अगोदर साचा निर्मिती, त्यानंतर मुखवटा घडवणं, फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर, डोळे, भुवया, नाक, ओठ यांचं नाजूक काम अशा अनेक टप्प्यांमधून हे मुखवटे आकाराला येतात. अगदी सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जीवनी आणि सुबक ठेवण हे या मुखवट्यांचं वैशिष्ट्य आहे. गौरीचे शाडूचे मुखवटे नाजूक असतात, त्यामुळे ते हळुवारपणे हाताळावे लागतात. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गौरी मुखवटे तयार केले जातात. एका गौरी मुखवट्याचं वजन हे 100 ग्रॅमच्या आसपास असतं. हे गौरी मुखवटे दरवर्षी विसर्जित केले जात नाहीत, त्यामुळे पर्यावरणाला फारशी हानी देखील होत नाही असं सांगण्यात येत आहे. या गावात सर्वाधिक प्रमाणामध्ये गौरींचे मुखवटे बनवले जात असल्याने तसेच या ठिकाणी बनवलेल्या मुखवट्यांना परदेशामध्ये मागणी असल्यानं या गावाला गौराईंचं माहेरघर असं देखील म्हटलं जातं. प्रतिनिधी शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.